अथर्व इन्फर्टिलिटी सेंटर नाशिकमध्ये आम्ही कन्सिस्टंटली मागच्या 18 वर्षापासून 60 to 70% सक्सेस रेट हा मेंटेन केलेला आहे. आणि एका जोडप्याला जेव्हा तुम्ही बाळ हँडओव्हर करतात, भलं ते लग्नाच्या 2 वर्ष का असेना, आमच्या लग्नाला 28 वर्ष 30 वर्ष झालेले पण जोडप्यांना आम्ही मूलबाळ दिलेलं आहे. सो यू कॅन अंडरस्टँड व्हॉट टाईप ऑफ स्ट्रेस, मेंटल अगोनी, सोशल बायकॉट त्या स्त्रीने फेस केला असेल. आणि अशा जोडप्यांना जेव्हा तुम्ही बाळ हँडओव्हर करतात, दॅट फिलिंग इज डिफरंट. अनफॉर्च्युनेटली वर्ड्स नाही आहेत माझ्याकडे की आपण सांगू शकू. शब्दात नाही सांगता येणार. करेक्ट. आणि आता असा समज आहे की IVF केल्यानंतर जुळीच बाळं होतात वगैरे, तर यात किती तथ्य आहे? ठीक आहे, ह्याच्यामध्ये पण गैरसमज आहे. जेव्हा आपण IVF करतो, जेव्हा एम्ब्रिओ ट्रान्सफरची प्रक्रिया करते, जर तुम्ही डे 3चा एम्ब्रिओ ट्रान्सफर केला आणि डे 5चा एम्ब्रिओ ट्रान्सफर केला, तर डे 3चा एम्ब्रिओ ट्रान्सफर करताना युजली आपण 3 एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो. ओके. सो थेरॉटिकल पॉसिबिलिटी की 3ही एम्ब्रिओ अटॅच होतील. मग अशा केसेसमध्ये मग एका बाळाची ग्रोथ थांबवायची आणि ट्विन्स कॅरी करायची. मग मल्टिपल प्रेग्नन्सी किंवा ट्विन्सची पण काही कॉम्प्लिकेशन्स असतात. म्हणजे प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होणे, बाळाचं वजन व्यवस्थित न भरणे, किंवा आईला प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स होणे किंवा डिलिव्हरीमध्ये कॉम्प्लिकेशन्स होणे, हे कॉम्प्लिकेशन्स अवॉइड करण्यासाठी मग डे 5 ट्रान्सफर आला. 5व्या दिवसाचा गर्भ ट्रान्सफर. 5व्या दिवसाचा गर्भ जर आपण सिंगल गर्भ जरी ट्रान्सफर केला तरी प्रेग्नन्सीचे चान्सेस नियरली सेम असतात. फक्त 5व्या दिवसाचे मी 3 गर्भ ट्रान्सफर केले तर ट्विन्स ट्रिपलेट्सचं प्रमाण जास्त आहे. म्हणून आपण थोडं एक्सटेंडेड कल्चर करतो. 5व्या दिवसाचा गर्भ आपण जर किंवा ब्लास्टोसिस ट्रान्सफर केलं, आयदर सिंगल ऑर डबल ऑर 2 ब्लास्टोसिस ट्रान्सफर करू शकतो. म्हणून IVF मध्ये मल्टिपल प्रेग्नन्सीचं प्रमाण थोडं जास्त आहे. ओके. आणि मुलांमध्ये दोष किती आढळून येतो IVF केल्यानंतर? हा एक मोठा गैरसमज आहे समाजामध्ये आणि ओव्हरऑल कम्युनिटीजमध्ये की IVF केलेले मुलबाळ मेंटली स्ट्रॉंग नसतात, त्यांचं IQ लेवल कमी असते, ते फिजिकली स्ट्रॉंग नसतात, ते वीक असतात, रिपीटेड आजारी पडतात, त्यांची मेंटल ग्रोथ, फिजिकल ग्रोथ व्यवस्थित होत नाही. हा 100% खोटा आहे. IVFचे मूलबाळ हे नॉर्मल मुलासारखेच असतात. त्यांचे ग्रोथ पॅरामीटर्स, ग्रोथ पोटेन्शियल, फिजिकल ॲक्टिव्हिटी, मेंटल IQ हे तंतोतंत सेम असतात. हा लोकांचा गैरसमज ह्या पॉडकास्टद्वारे पण मी सांगू इच्छितो की हा गैरसमज दूर करा. IVFची मुलं पण ॲब्सोल्युटली नॉर्मल मुलासारखेच असतात. IVF केल्यामुळे हे मुलं वीक असतात, वारंवार आजारी पडतात, हा सर्वात मोठा गैरसमज आहे.